नमस्कार, माझ्या मनातल्या गोष्टी या चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहे बीटाचे पॉकेट पराठे। या आधीच्या व्हिडिओमध्ये बीटाची थालीपीठं झाल्यानंतर उरलेल्या बीटाचा रस आणि त्याचा चव आपण आईस क्यूबच्या ट्रेमध्ये ठेवलेलं होतं आणि आज तेच वापरून आपण करणार आहोत बीटाचे पॉकेट पराठे। चला मग बघूया त्यासाठी आणखीन काय साहित्य घेतले ते। इथे मी आणखीन भरीला थोडं बीट घेतलेलं आहे। इथे तीळ आणि ओवा घेतलाय। इथे कणिक घेतले म्हणजे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। लिंबाचा रस, जिरं, कोथिंबीर, लसूण, मिरची घेतलेली आहे आणि हे मीठ घेतलेलं आहे। चला तर मग आता सुरुवात करूया। पहिल्यांदा मी काय करते, हे लसूण, मिरची, कोथिंबीरीचा ठेचा करून घेते। सुरुवातीला मी मिरची, कोथिंबीर, लसूण, मीठ घालून थोडासा लिंबाचा रस घातलाय आणि हे मिरचीचा ठेचा तयार करून घेतलेला आहे। आता आपण काय करायचंय, या ट्रेमध्ये जे बीटाच्या रसाचे क्यूब्स आहेत ते एका बाउलमध्ये मी काढून घेते। हे आता बीटाच्या ज्यूसचे जे क्यूब्स होते ते मी काढून घेतलेले आहेत आणि जो चव आपण ठेवलेला होता दुसऱ्या ट्रेमध्ये ते काढून आता आपण ते मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। आता मी हे बीट मिक्सरमध्ये फिरवून घेतलंय, पण त्या ज्या रस आपण ठेवलेला होता तो रस ह्याच्यामध्ये थोडा घालते मी। पाणी अजिबात आपल्याला घालायचं नाहीये, तो जो रस आहे बीटाचा तोच मी घालून घेतलाय आणि परत एकदा मी फिरवून घेते। आता आपण असं हे बीट वाटून घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाहीये। परत एकदा मी फिरवून घेते जरा, आणि ह्याच्यातच मिरची, लसूण, कोथिंबीर घालून फिरवलं तरीही चालेल। आता हे बीट आपण वाटून घेतलेलं आहे आणि हे सगळं मी या भांड्यामध्ये काढून घेते। आपल्याला ह्याच्यात मावेल एवढीच कणिक घालायचे, पाणी अजिबात घालायचं नाही। हवं तर एक चमचा दही किंवा अर्धी वाटी ताक घातलं तरीही चालेल, पण पातळ करण्यासाठी काही घालायचे, पाणी घालायचं नाही अजिबात। आता ह्याच्यामध्ये मिरची, लसूणचा जो ठेचा केला होता तो मी घातलेला आहे आणि तो थोडासा मी वगळलेला आहे। त्याची आपल्याला चटणी करून घ्यायची आहे। आता ह्याच्यामध्ये तीळ आणि ओवा घालून घेते, जिरं घालते, तुम्ही हवं तर जिरे पूड सुद्धा घालू शकता। आता मीठ घालून घेते। आता आपल्याला ह्याच्यात मावेल तेवढं पीठ घालून पीठ भिजवायचं आहे। यात आता थोडं थोडं पीठ घालून मळून घ्यायचं आहे। आता थोडंसं तेल घालून घेते। आत्ताच खमंग असा वास यायला लागलेला आहे। अतिशय करायला सोपे, सुटसुटीत, पटकन होणारे असे हे पराठे होतात। थोडासा तेलाचा हात लावते आणि असं आपल्याला मऊ असं पीठ मळून घ्यायचं आहे। लुसलुशीत गोळा असा तयार झालेला आहे। फार घट्ट भिजवायचं नाहीये आणि अगदी 5 मिनिटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया। एक बर्फाचा मी खडा घेतलेला आहे। हा जो लसूण मिरचीचा ठेचा आहे तो घेतली आहे आणि मी जसं आपण बीटाचे क्यूब्स ठेवले होते तसा एक क्यूब मी पुदिन्याचा ठेवलेला होता तो घेते। आता परत त्याच्यामध्ये जरा भरपूर कोथिंबीर घालून आपण ही चटणी वाटून घेतलेली आहे। पुदिन्यासाठीच आपण बर्फाचा खडा आणि लिंबाचा रस घातलेला आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी तव्याबद्दलची एक टिप दिलेली होती, व्हिडिओ पाहिलेला नसेल तर जरूर पहा। पेपरने पुसल्यामुळे तवा एकदम स्वच्छ असा झालेला आहे। व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे।
आता पराठे लाटताना आपण बटर पेपर घ्यायचा आहे. आता मी इथे बटर पेपर घेतलेला आहे आणि आपल्याला पराठा लाटायचा आहे. मी थोडंसं पीठ घालते ह्याच्यावर. हे जास्त वेळ पीठ ठेवायचं नाही कारण त्याला पाणी सुटतं. फक्त 5 मिनिटं ठेवायचं. आता आपण पराठा लाटून घेऊया. अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे. थोडंसं हे पोळपाटाला चिकटू शकतं म्हणून आपण बटर पेपर घ्यायचा आणि पीठ लावायचं. आता पॉकेट बनवण्यासाठी आपल्याला ही अशी घडी घालायची आहे. हे झालं आपलं पॉकेट तयार. आता याच आकाराचा आपल्याला पराठा लाटायचा आहे. हा पराठा गोल लाटला तरी पण चालू शकेल. नंतर आकार येण्यासाठी नंतर थोडासा कापून घेतला तरी पण चालेल. हा जास्त भाजायचा नाही किंवा त्याला डाग पडू द्यायचे नाही, त्यामुळे आपण जास्त जरा पातळच लाटायचं. अगदी प्रॉपर आकार हवा असेल तर आपण थोडासा कापून घेतला तरी पण चालतं साईड. मी आता हे तव्यावर टाकते. गॅस हा मोठाच ठेवलेला आहे आणि आपण नंतर पराठ्याला तूप लावणार. वाह, काय सुंदर रंग दिसतोय. वरून थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि पराठा भाजायचा. कड जराशी अशी दाबून घ्यायची. गॅस मोठाच ठेवायचा आहे. दोन्ही बाजूनं पराठा छान भाजून घ्यायचा आहे. फक्त डाग पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मस्त. आहा हा. आणि हा आपला पॉकेट पराठा तयार. आणि हा पराठा मी जाळीवर काढून घेते. लहान मुलांच्यासाठी म्हणून आपण आता छोटे पॉकेट तयार करूया. त्याच्यानंतर एक अशी घडी घालायची. लहान करायचे एकदम. असे करायचे, असे करायचे आणि हे असे. आणि एवढ्याचा असा छोटासा पराठा लाटायचा. हो, काय गोंडच दिसतोय ना. हे छोटे छोटे पॉकेट्स लहान मुलांना नक्की आवडतील. करून बघा, डब्यात देऊन बघा. छोटे पराठे आपण एका वेळेला 2-2, 3-3 करून तव्यावर भाजून घेतले तरी पण चालतील. असेच सगळे आपल्याला लहान मोठ्या आकाराचे जसे हवे तसे पराठे लाटून दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे आहेत. हे पराठे अतिशय मऊ आणि खुसखुशीत असे तयार होतात आणि 2-3 दिवस आरामात टिकतात. आणि हे आपले बीटाचे पॉकेट पराठे खाण्यासाठी तयार. हे पॉकेट पराठे लाल आणि हिरवी चटणी या कॉम्बिनेशनमुळे अतिशय छान दिसतात. त्यामुळं मुलं आवडीनं खातात. हे पराठे दह्याबरोबरही खाऊ शकता किंवा लहान मुलांना जी चटणी आवडेल किंवा सॉस आवडेल त्याच्याबरोबर पण आपण देऊ शकतो.
कशी वाटली रेसिपी नक्की सांगा, करून बघा, खाऊन बघा आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. नमस्कार.